नमस्कार, जय जिनेंद्र। आज श्रुतपंचमी। या श्रुतपंचमीची थोडक्यात माहिती मी आज देतो आहे। श्रुतपंचमी हा दिवस जैन धर्मीयांच्यासाठी अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो। हा दिवस ज्येष्ठ शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। यालाच ज्ञानपंचमी, श्रुत ज्ञानदिन असेही म्हणतात। हा दिवस आगम साहित्य म्हणजेच भगवान महावीरांच्या उपदेशांचे संकलन, द्रव्यश्रुत आणि भावश्रुत यांची महती स्मरण व पूजन करण्याचा दिवस आहे। श्रुत या शब्दाचा अर्थ आहे ऐकलेले, शिकलेले शास्त्र। जैन परंपरेमध्ये भगवान महावीर स्वामींनी दिलेले उपदेश गौतम गंधर यांनी संकलित केले। हे उपदेश पुढे आगम ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहेत। जैन धर्मात याला श्रुत ज्ञान असं म्हणतात। श्रुत पंचमीचे ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व आपण पाहूया। गणधर व ज्ञान परंपरेचे आज आपण स्मरण करत असतो। भगवान महावीरांचे उपदेश त्यांच्या 11 गंधरांनी संकलित केलं। हे उपदेश पुढे द्वादशांगी ग्रंथरूपामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। श्रुतपंचमीला ह्या ग्रंथांचे व त्या ज्ञान परंपरेचे पूजन होते। ज्ञानाचे पूजन व जतन या दिवशी आपण करत असतो। आगम ग्रंथ, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान यांचे पूजन केले जाते। ग्रंथालये स्वच्छ केली जातात। ज्ञान आणि शिक्षणाची साधना याला सर्वोच्च स्थान दिले जातं। पुस्तक पूजन व वाचनाचा संकल्प आज आपण करत असतो। अनेक ठिकाणी जैन मंदिरामध्ये पुस्तक पूजन केलं जातं। धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं। प्रवचन, ध्यान यांचा कार्यक्रम केला जातो। नवीन काही शिकण्याचा, अभ्यासाचा संकल्प आजच्या दिवशी केला जातो। आत्मशुद्धी व मनोबल वृद्धीसाठी हा दिवस आत्मशुद्धीचा आणि आत्मज्ञानाचा। अनेक जैन अनुयायी या दिवशी उपवास, नमोकार मंत्राचा जप आणि प्रार्थना करतात। श्रुतपंचमीचे पारंपरिक पूजन कसे होते? ग्रंथ स्वच्छ वस्त्रावरती ठेवून त्यांचे शुद्ध जल, चंदन, अक्षता, फुलांनी पूजन करून नमोकार महामंत्र आणि श्रुतवंदना म्हणणेचं असतं। गुरु, संत, साध्वी यांच्या सानिध्यामध्ये ज्ञानयज्ञ किंवा स्वाध्याय करायचा असतो। श्रुतस्कंद किंवा आगम ग्रंथांचे सामूहिक वाचन, काही ठिकाणी धार्मिक कथा, नाट्य प्रदर्शन आयोजित केले जातात। ज्ञान हेच खरे संपत्ती आहे। श्रुत म्हणजे आत्मकल्याणाचा मार्ग आहे। हा दिवस आपल्याला ज्ञानप्राप्तीची गरज, ग्रंथांचे वाचन, चिंतन आणि आचरणाचे महत्त्व अधोरेखित करत असतो। आध्यात्मिक उन्नतीसाठी, स्वअध्ययन आणि आत्मशोधासाठी एक शुभ पर्व आहे। एवढी थोडक्यात माहिती मी देतो। राजकुमार चौगुले, चिंचवड। धन्यवाद।